नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण पाटील. ब्लॉग्स बाय करण या युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलोय मुंबईला. मुंबईची आपण सर्वात पहिली खाऊगल्ली शूट करणार आहे. इकडे बघूयात आपल्याला कशा प्रकारचे फूड खायला भेटतात, नवीन नवीन एक्सपिरियन्स करूयात. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आपण आता आहे बॉम्बे एक्सप्रेस खाऊगलीचा लेजेंड. इकडे आपण काय केलं, तिथे ना आपल्याला खूप चिकनच्या डिश दिसत आहेत. तर आपण त्यांना विचारू की कोणती डिश चांगली आहे, तिथे कोणती कोणती डिश आहे. मोमोज है, स्टीम मोमोज आएगा, चिकन फ्राई मोमोज आएगा, चिकन भुना रोल है, चिकन क्रिस्पी है, चिकन नान चाप है, चिकन शेजवान रोल है, चिकन टिक्का रोल है. चिकन नानच्या काय डिश आहे, म्हणजे काय त्याच्यामध्ये? नान चाप रहेगा, नान का चिकन का भुना रहेगा, चटपटा भुना चटपटा स्पाइसी रहेगा और नान के अंदर आपको डाल के 4 पीस बना के आपको आएगा. टेस्टी और स्पाइसी और टेस्टी रहेगा. अच्छा आइटम है हमारा, रनिंग आइटम है. एक काम करा, मग चिकन नानच्या आम्हाला एक ऑर्डर करा. ठीक है, एक नान चाप बना. मुंबईच्या खाऊगलीमध्ये आपण पहिला स्टॉप घेतला इकडे आणि आपण ऑर्डर केले चिकन नानचाप. ही डिश बघूयात आता कशी लागते. प्रेझेंटेशन वाईज ओके. एक ग्रीन चटणी त्यांनी दिलेली आहे आपल्याला आणि तुम्ही व्हिडिओ बघितलेच असेल, त्याच्यामध्ये हे रेसिपी बनवली कशी आहे. विदाऊट चटणीमध्ये डीप करता आपण ट्राय करूयात टेस्ट कशी लागते. खूप गरम आहे. चिकन बोनलेस आहे, पावाची थिकनेस जास्त आहे, बाकी डिश ओके. म्हणजे मला थोडीशी ड्राय वाटते. अजून थोडंसं खाऊन बघूया टेस्ट कशी. स्पायसी आहे. स्पायसेस आहेत ना, तुम्हाला स्पायसी ज्यांना कोणाला स्पायसी डिश आवडत असेल त्याने ही डिश नक्की ट्राय करा. स्पायसी चांगली आहे डिश पण ओके. फक्त ना थोडं अजून ज्युसी असते तर खायला खूप मजा दिसते. आता काय बन जास्त जाडा असल्यामुळे तो ज्यूस येत नाहीये. थोडी डिश मध्ये ज्युसी पण असताना लाईक शोरमामध्ये आपण मेयोनीज टाकण्यामध्ये कसं ज्युसी येतो तसं थोडं ज्युसी असती तर खायला खूप जास्त मजा दिसते. आता आपण आहे ना थोडं पुदिन्याच्या चटणीबरोबर ट्राय करून बघूयात कसे लागते. पुदिन्याचा फुल फ्लेवर येतोय. बट ना ही डिश मी सांगेन ज्युसी असती तर खूप जास्त मजा आली असती. अशी पण डिश ओके, खायला वरती आहे. याची प्राइस आय थिंक प्राइस किती आहे? 100 रुपये. 100 रुपये प्राइस आहे. ओके डिश आहे. डिश नुसार प्राइस ओके. 100 रुपये वरती आहेत. तुम्ही इथे या, ट्राय करा. शॉपचं नाव बॉम्बे एक्सप्रेस. त्याच्यामध्ये येऊन ही डिश ट्राय करू शकता तुम्ही. आज ना खाऊगलीमध्ये इतकी गर्दी आहे ना, पाऊस पण पडलाय. आपण काय करूया, ट्राय करूयात कुठे जास्त चांगला खायला भेटतोय ते. आपण नेक्स्ट डिश बघूया कुठे चांगली भेटते ते. आपण ना इकडे जिनी डोसा ऑर्डर केलाय. तुम्ही तो ऑर्डर बघितले असेल तर जिनी डोसा कसं बनवलंय त्याच्यामध्ये आणि पूर्ण संसारच मांडलाय त्याच्यामध्ये. जसं की कांदा, टॅमॅटो, मेयोनीज, शिमला मिरची आणि अजून काहीतरी चीज वगैरे भरपूर काय त्याच्यामध्ये ऍड केलंय. तर दिसायला खूप छान आहे. म्हणजे खूपच छान आहे डिश. तुम्ही बघू शकता दिसायला केवढी छान दिसते ही. आपण ट्राय करून बघूयात कशी टेस्ट लागते. यात ना जो मेयो टाकलाय, चीज टाकलाय, बटर टाकलाय, त्याची टेस्ट ना भरभरून येते. कांदा, टॅमॅटो, आपण ना चटणीची टेस्ट बघूया कशी वाटते.
सांबार आहे ना थोडं ओके ओके, चटणीची टेस्ट मस्त आहे, चटणी म्हणजे अशी असं तिखट आहे आणि छान लागते. आणि हा डोसा जिनी डोसा मला ना डाऊट होतं की टेस्ट कशी लागेल, कारण त्यांनी एवढा मोठा संसार डोसामध्ये मांडलाय, तर टेस्ट कशी असेल. कारण का कधी कधी आपण खूप अति करायला जातो, टेस्ट चांगली लागत नाही. याची टेस्ट उत्तम आहे, भन्नाट आहे. तुम्ही इकडे या आणि हा डोसा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. मला आवडलंय तर तुम्हाला पण नक्की आवडायला पाहिजे. आणि हा तुम्हाला मी एक गोष्ट सांगायची विसरलो, तुम्ही आपले व्हिडिओ बघतायत त्यांना तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहेत. प्लीज तुमच्याकडे मी एवढे व्हिडिओ बनवले, जरा सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा, मलाही आवडेल. बाप बाप. आपली ना ही डिश आता ऑलमोस्ट डन झाली, संपलेली आहे. आपण काय करूया आता, नेक्स्ट स्टॉपवर तुम्हाला भेटूयात, बघूया आता पुढे काय खायला भेटतं आपल्याला. जसं जिनी डोसा नवीन काहीतरी भेटलं तिथे बघूयात. मला तरी वाटतं सगळं कॉमनच चालू इकडे, सगळं ट्राय करूयात अशी बेस्ट डिश बघायला की काय भेटत. या खाऊ गल्लीमध्ये मी फिरतोय, इकडे आपल्या एक मराठी माणसाचा फक्त एकच दुकान मला सध्या तरी दिसतोय, तो म्हणजे अन्नदाता आहार केंद्र, आम्ही रायगडकर यांचं आहे. तर मी इकडे ना इकडच्या थाल्या खूप फेमस आहेत, म्हणजे वेगवेगळ्या थाली आहेत. पुरी प्लेट आहे, रस्ते थाली आहे, खेकडा थाली आहे, जवळा थाली आहे. सध्या माझी थाली घ्यायची बिलकुलही इच्छा नाहीये. आपण काय बाकीच्या भरपूर डिश खाल्लेल्या आहेत आणि खाणार सुद्धा आहेत. तर तुम्ही काय करा, मला इथे रेकमेंड करा की मी कोणती थाली खाल्ली पाहिजे, तर मी नेक्स्ट टाइम इकडे येणार, ही थाली खाईन आणि तिथे ब्लॉग पण शूट करेन. तर आपण इकडे आलो मुंबईच्या खाऊ गल्लीमध्ये, तर इकडे क्रिकेटर लोक आहेत ना, बनाना रसायनी म्हणून एक डिश आहे, ती आपण ट्राय करूयात. ज्यूस आहे, कसं लागते ते बघूयात. इकडची खूप फेमस आहे. सर, बनाना रसायनी मध्ये काहीतरी सांगाल का आम्हाला? केले का टुकड़ा रहेगा और केले का शरबत रहेगा और टूटी फूटी चेरी. इधर बेस्ट सेलिंग आपका वही है क्या? हाँ वही है, क्रिकेटर लोग की सेलिंग वही है. तैयार हो गया, ले लो आप. तर आपली रसायनी ही डिश आली आहे. तर तुम्ही बघू शकता वरती ना त्यांनी चेरी टाकलेली होती, फ्रुटी टाकलेली होती, आणि मेन ही डिश बनली आहे फक्त बनाना पासून. आणि जो हा कलर दिसतोय ना, त्यांनी ऍडेड कलर टाकलेले आहेत, जो येलो कलर आलाय. ही डिश आता आपण ट्राय करून बघूयात कशी वाटते. ना प्रॉपर फक्त ना बनायची टेस्ट लागते आणि साखर टाकली त्याने. त्यांनी ना आपल्याला एक स्पून याचं दिलंय मिक्स फ्रूट ज्यूसचं, ट्राय करायला की म्हणतात कसं आहे ते बघा तुम्ही खाऊन. मँगो आहे ना याच्यामध्ये, मँगो आणि मैंगो, केला, एप्पल, ये चीज रहता है, बाकी ऊपर से ड्राई फ्रूट है. इसका भी टेस्ट सेम ही है, सिमिलर है, बट मँगो की वजह से थोड़ा अच्छा इनहॅन्स हो रहा है वो टेस्ट. तुम्हाला स्टमक फुल करायचं असेल, तुम्ही खूप थकलेले असाल, पूर्ण पोट भरायचं असेल तुम्हाला, ही डिश तुमच्यासाठी चांगली आहे. बाकी ओके डिश आहे. साखर असल्यामुळे थोडीशी गोड, म्हणजे गोडवा जास्त लागतो त्याच्यामध्ये. रसायनी ही डिश बोलला होतं की हेल्दी आहे, बट त्याच्यामध्ये जे ऍडेड कलर केले आहेत तर मला असं वाटत नाही इतकी हेल्दी आहे त्याच्यामुळे. बट बाकी बनाना आहे, कलर ऍड केलेलं आहे आणि टूटी फ्रुटी आहे. तर मी तर या डिशला ओके डिश बोलेन. तुम्ही इथे या, एकदा ट्राय करा, एकदा ट्राय करण्यासाठी बेस्ट आहे. बाकी ओके डिश मी बोलेन. आपण काय करूया आता, दुसऱ्या ठिकाणी जाऊयात, अजून दुसरी डिश ट्राय करूयात, बघूयात आपल्याला मुंबईच्या खाऊगल्लीमध्ये अजून काय काय एक्सपिरियन्स करायला भेटते. आता आपण एक स्टॉप घेतलेला हंसराज ज्यूस सेंटर मध्ये. असं काय आलंय, आम्ही विचार केला मुंबईच्या ब्लॉग मध्ये आपण खूप वेगवेगळे पदार्थ खाऊ, बट त्याच्यामध्ये आपल्याला काय आलं, एक जिनी डोसा आणि दुसरं एक चिकनची डिश, म्हणजे दोनच डिश आपल्याला वेगळे खायला मिळाले. तर त्यामुळे काय आलं, बाकी शोरमा, मोमोज, मला मोमोज आणि शोरमा यावेळेला काय दाखवायचे नव्हते, की नवीन काहीतरी दाखवायचं होतं. तर ठीक आहे, आता आपण काय केलंय, नटेला ज्यूस मागवलाय अजून एक. तर बघूयात हे कसं लागतोय. चॉकलेट आहे, फुल ऑफ चॉकलेट असं वाटतं की चॉकलेटला मेल्ट केलंय आणि याच्यामध्ये टाकलंय आईस वगैरे टाकून. थंडगार आहे, टेस्ट आता काय चॉकलेट असल्यावर ज्यांना कोणाला चॉकलेट आवडताना ही टेस्ट चांगलीच वाटणार आहे. तर टेस्ट तर चांगलीच आहे. हा छोटा ग्लास आहे,
किंमत आहे 110 रुपये. आणि जो छोटू आणि मोठूची किंमत आहे 140, छोटूची किंमत आहे 110 रुपये. तर आपण ना ही खाऊगल्ली पूर्णपणे जेवढी जमेल तेवढं ट्राय केलं. ही खाऊगल्ली फॅशन स्ट्रीटला तुम्ही जर आले असाल तर तुम्हाला भूक मिटवायची असेल तर या खाऊगल्लीमध्ये तुम्ही ट्राय करा. बिकॉज बाकी ॲव्हरेज खाऊगल्ली मी जेन्युइन रिव्ह्यू माझा सांगेन. तर हा ब्लॉग आता आपण इथे एंड करूयात. हा ब्लॉग पूर्ण तुम्ही नक्की पाहिलाच असेल. तर त्याच्यामध्ये 1-2 डिश होते ते चांगले होते, बाकी सर्व ओके होतं. तर हा ब्लॉग आता इथे एंड करूयात.